नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एकदम काळा कुट्ट झालेला तवा आपण कसा साफ करू शकतो आणि ते पण फक्त 5 मिनिटांमध्ये। तुम्ही बघू शकता एकदम 6 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे। बऱ्याचदा म्हणजे सगळ्यांच्या घरी जवळ असा काळा तवा असेलच किंवा जास्त चपाती वगैरे झाले की जास्त काळा तवा होतो, मग तो आपण कसा साफ करू शकतो। ॲल्युमिनियमचा तवा आहे ॲक्च्युअली, हा लोखंडाचा नाही आहे। लोखंडाचा तवा ऑलरेडी काळा असतो, पण हा ॲल्युमिनियमचा आहे। तुम्ही पाहू शकता किती काळा झाला आहे। ॲक्च्युअली मी याच्याकडे जास्त दिवस झालं लक्ष दिलं नाही आणि याच्याकडे चपाती पण जास्त दिवस झालं करत नव्हते, त्यामुळे हा एवढा खराब तवा झाला आहे। आता याला कसं साफ करायचं, एकदम छानपैकी कसं क्लीन करायचं ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। तुमचं एक लाईक खूपच मोटिवेशन मिळतं मला आणखी वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जर मी सांगितलेलं ट्रिकने तुम्ही जर घासला तवा तर तो लगेचच निघून जाईल आणि जे काळे काळे डाग पडतात ते भाकरीमुळे पडतात, तर ते पण सगळे निघून जातील। तर त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते सांगते तुम्हाला। आता इथे मी लिंबू घेतले, लिंबू पाहिजे आपल्याला, सोडा आणि 1 चमचा साखर पाहिजे। साखर ही मेन आहे आणि मीठ पाहिजे थोडंसं। आता बघा मी काय करत आहे, आपल्याला गॅस पहिले तर चालू करायचा, तवा हा गरम करायला ठेवायचा आहे। जसं आपण चपात्याला गरम करतो सेम त्याच प्रकारे फुल गॅस ठेवायचा आहे थोड्या वेळ, कारण थोडाच वेळ आपल्याला तवा गरम झाला की ते सगळं वरचं आहे ते नरम होतं आणि तवा घासायला पण सोपं पडतं आणि लगेचच निघतं। आणि आता गरम झालं तवा की त्यावर लगेचच थोडी साखर टाकायची। साईडला जी साखर टाकते ती मध्ये पडत आहे, त्यामुळे मी हाताने साईडला पण टाकून घेत आहे आणि मध्ये पण टाकायची। ती साखर अगदी विरघळायला लागली ना तेव्हा आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे। जोपर्यंत ती साखर विरघळत नाही तोपर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आहे। बघा आता तुम्ही पाहू शकता इथे हळूहळू साखर ही वितळायला लागली आहे। आता नंतर पुढची प्रोसेस करायची। आता आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं हातावर आणि थोडं करून सगळीकडे टाकायचं। बघा आता पूर्णपणे साखर वितळायला लागली आहे। या स्टेजला येऊन आपल्याला मीठ टाकायचं आहे यावर। आता मी पण बघा इथे मीठ टाकत आहे आणि नंतर सोडा टाकायचा। सोडा थोडंसं जास्त टाकायचा, कारण सोड्यामुळे लवकरच तवा निघला जातो, फास्ट थोडंसं रिॲक्शन होते सोड्यामुळे, त्यामुळे सोडा टाकायचा आणि गॅस बघा लगेच कमी केला मी हे झालं की, आणि सोडा वगैरे टाकला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाही ते जास्त धूर होण्याची शक्यता आहे। आणि लिंबू घ्यायचं। लिंबू हे तुम्ही सुरीमध्ये त्याला खोसून घेऊ शकतात किंवा असं तुमच्याकडं काठी चमचा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये खोसून पूर्णपणे प्रत्येक बाजूला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय मिश्रण आहे ते पूर्ण साईडला पण लागते आणि मध्ये पण लागते। तर मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे। आणि मी गॅरंटी देऊन सांगते की असं केल्याच्या नंतर तुमचा तवा हा 100% निघणारच। आपल्याला तसं तवा घासायला 20-30 मिनिटे सहज लागतात, कारण खूप त्याला जोर देऊन घासावं लागतं, पण असं केल्याच्या नंतर हा तवा फक्त 15 ते 20 पण मिनिटं लागत नाही, मला तर फक्त 15 मिनिट लागेल। 15 मिनिटामध्ये माझा तवा एकदम नव्यासारखा चकचकायला लागला। आणि तुम्ही पण हे पुढं पाहतानच बघा आता ऑलमोस्ट माझं सगळं सुकलं आहे हे। आता ह्या स्टेजला येऊन तवा गॅसवरून खाली उतरवायचा आहे आणि याला गार करून द्यायचं आहे। गार झाल्याच्यानंतर त्याच्यावर पाणी टाकायचं आणि जे घासणी असते आपली साधी घासणी घेतली तरी पण चालेल, वेगळी तुमच्याकडं रफर वगैरे ते वेगळं घासणी असतं ते त्यांनी पण घासलं तरी पण चालेल। आता जोर देऊन थोडंसं घासायचं आहे। इथे मी 10 मिनटं घासलं आहे। 10 मिनटानंतर हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। आणि आणखी 5 मिनटं मी थोडंसं आणखी घासलं, त्याला थोडं चाकूने वगैरे काढलं, ते साईडचे असतात ते भाकरीमुळे वगैरे डाग पडलेले असतात ब्लॅक ते घासणी आणि चाकूच्या साह्याने मी ते काढलं। तर त्याच्यानंतर माझा तवा तुम्ही शेवटी तर पाहतालच। बघा आता हे फक्त 10 मिनटात रिझल्ट आहे। तुम्ही पाहतानच लाईव्ह पाहताल। बघा आता याच्या साह्याने मी थोडंसं काढलं आणि शेवटी तुम्ही पहा की किती छान तवा निघला आहे, एकदम नव्यासारखं। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा। एक लाईकमुळे मला खूपच मोटिवेशन मिळतं। बघा आता मी इथं 10 मिनटाच्या नंतर तुम्हाला दाखवलं आहे, अगदी 7-8 मिनटंच लागली असतील मला नंतर। तर बघा किती छान चकचकायला लागलं, एकदम नव्यासारखं तवा दिसत आहे आणि हे खरंच होतं बरं का। आता तुम्ही म्हणता की हा दुसराच तवा असेल वगैरे, पण मी तुम्हाला शेवटी एकदम जवळून दाखवते की त्याच्या खानाखुना रेषा वगैरे आता घासल्याच्या नंतर थोड्याशा रेषा वगैरे पडतात ना, मग ते पण तुम्हाला दिसेल ह्या तव्यावर। त्यामुळे वेगळा कोणता तवा नाही आहे, तोच तवा आहे अगदी। बघा आता मी एवढा वेळ घासत होते त्यामुळे किचन एकदम खराब झालं आहे माझं, कारण आता किचनवरच घासायचं म्हणलं थोडंफार खराब होतंच। आणि खरंच ट्रस्ट मी याने खरंच रिझल्ट मिळतो, कारण
ॲल्युमिनियमचा तवा असतो, तर ॲल्युमिनियमसोबत लिंबू आणि सोडा प्लस साखर मीठ याची रिॲक्शन होते, त्यामुळे जे काही काळं कुठ्ठ झालेलं असते किंवा काय खराब झालेलं असते ते लगेचच निघतं. आता तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे खूपच जास्त वेळ मी घासत होते, जास्त वेळ म्हणजे 15 मिनटं, पण 15 मिनटं कंटिन्यू घासावं लागतं आणि त्यानंतर हा रिझल्ट मिळतो. आता तुम्ही जवळून पाहा तव्याला, अगदी जवळून मी एकदम झूम करून तुम्हाला दाखवत आहे. आता बघा हा तवा म्हणजे असं थोडंसं इफेक्ट असला ना तर थोडा वेगळा दिसतो, प्लेन दिसतो. आणि आता जवळून बघा हां किती म्हणजे त्याच्यावर खानाखुणा वगैरे दिसत, त्यामुळं हाच तवा आहे आणि एकदम रिझल्टिव्ह हा उपाय आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या, बाय.